नमस्कार मित्रांनो, माझं नाव शिवकुमार आणि पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे ना, आजचा टॉपिक खूप स्पेशल आहे नवीन यूट्यूबरसाठी आणि नवीन कंटेंट क्रिएटरसाठी। कारण का मित्रांनो, यूट्यूबवरती प्रत्येक माणूस येणारा त्याला ॲडव्हान्स फीचरबद्दल यूट्यूबच्या माहिती नसतं, जे की सेटिंगमध्ये असतं। तर त्याचबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहे का ॲडव्हान्स फीचर्स कसे इनेबल करायचे यूट्यूबच्या सेटिंगमध्ये जाऊन। तर मित्रांनो, मला पण सेम प्रॉब्लेम आला होता ॲडव्हान्स फीचरमध्ये। तिथं 6 सेकंदाची एक छोटी व्हिडिओ क्लिप करायची होती। त्याच्यानंतरला दुसरा म्हणजे तिथं आपल्याला वोटर आय डी वगैरे द्यायचं होतं, आपलं आधार कार्ड वगैरे। तर यूट्यूब तुम्हाला ही ॲडव्हान्स फीचर्स ॲक्टिव्ह करण्यासाठी ही परमिशन मागतं आणि ती तुम्ही परमिशन जर दिली तर यूट्यूबचे जे पण काही फीचर्स आहेत ते तुमच्या व्हिडिओला लागू होतात। तिथं भरपूर काही आहे जे की मी तुम्हाला सांगेन, स्टेप बाय स्टेप वगैरे कसं करायचं काय नाही ते तुम्हाला सांगेन। आणखी माझ्या भरपूर काही मित्रांचा असा प्रश्न होता का आम्ही यूट्यूबवरती आल्यानंतरला ॲडव्हान्स फीचर्स वगैरे ॲक्टिव्ह करायला जातो, पण आम्हाला मेल वगैरे येत नाही। जर मेल आला आणि आम्ही व्हिडिओ जरी त्यांना अपलोड केला तर ते म्हणतात विदिन 24 आवर्सच्या आतमध्ये येईल मेसेज, म्हणजे मेलवरती आपल्या मेसेज येईल, पण तसा त्यांना काही येत नाही आहे। तर याचं रिझन काय? तर मित्रांनो, याचं रिझन वगैरे दुसरं काही नाही आहे। तुम्ही तुमचा फोन नंबर वगैरे चेक करावा लागतो का तुम्ही तो बरोबर टाकलेला आहे का। तुम्ही तुमचा मेल आय डी एकदा चेक करावा लागतो का तुम्ही त्याच मेलवरनं केलं आहे का दुसरी मेलवरनं केलं आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। तर मग मित्रांनो, आता आपण जाऊया आपल्या स्क्रीनवरती आणि मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जो आहे त्या स्क्रीनवरती दाखवीन। मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे आता मी तुम्हाला डायरेक्टली माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती घेऊन चाललो आहे आणि मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवीन का ती जी ॲडव्हान्स फीचर्स आहे ते कसं ॲक्टिव्ह करायचं, कसं इनेबल करायचं। सगळ्यात पहिलं आपल्याला जायचं आहे मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये। क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतरला तिथं आल्यानंतरला तुम्हाला काय करायचं माहिती आहे का मित्रांनो, तिथं तुम्हाला टाकायचं youtube.com। youtube.com टाकल्यानंतरला तुम्ही इथं सर्च करा। तुम्ही इथं आल्यानंतरून थोडा लोड खातोय मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही आता यूट्यूबच्या मेन साईटवरती आलेलो आहे आणि इथं मेन साईटवरती आल्यानंतरला इथं तुम्हाला दिसेल कोपऱ्यामध्ये तुमची प्रोफाईलमध्ये गेल्यानंतरला तिथं तुम्हाला यूट्यूब स्टुडिओ दिसेल, तर तुम्हाला त्याला क्लिक करायचं आहे। यूट्यूब स्टुडिओवर आल्यानंतरून महत्त्वाचं म्हणजे खालच्या साईडनं जे आहे ना, खाली एकदम कॉर्नरमध्ये तुम्हाला इथं सेटिंग दिसेल, तर त्या सेटिंगला तुम्हाला क्लिक करायचं आहे। सेटिंगला क्लिक केल्यानंतर आता इथं हे बघा मित्रांनो, सेटिंगला क्लिक केल्यानंतर इथं जनरल म्हणून ऑप्शन आहे, जिथं तुम्ही तुमची करन्सी जर बाय चान्स तुमचं मॉनिटाईज वगैरे झाल्यानंतरला तुम्हाला जर पैशाची अर्निंग वगैरे सुरू झाली तर तुम्ही इन्कम कशी घेऊ शकता। जर तुम्हाला INR मध्ये पाहिजे तर तुम्ही तिथून INR मध्ये वगैरे करू शकता, जर तुम्हाला डॉलरमध्ये पाहिजे तर तुम्ही डॉलरमध्ये वगैरे करू शकता, जे की तुम्हाला इथं दाखवलेलं आहे। तर मित्रांनो, आता आपलं USD डॉलरमध्येच आहे। तर महत्त्वाचं म्हणजे आपण चॅनलमध्ये आलो आहे। चॅनलमध्ये आल्यानंतरला इथं जे इथं बेसिक इन्फॉर्मेशन, इथं ॲडव्हान्स सेटिंग आणि इथं फीचर इलिजिबिलिटी, तर हे जे 3 आहेत त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फीचर इलिजिबिलिटीमध्ये आल्यानंतर ना तिथं तुम्हाला 3 ऑप्शन दिसतात, स्टँडर्ड फीचर, इंटरमिडिएट फीचर आणि ॲडव्हान्स फीचर। तर मित्रांनो, जो तुमचा पहिला फीचर आहे स्टँडर्ड फीचर, तो एनी टाईम एलिजिबल असतो, तो एनी टाईम ॲक्टिव्ह असतो। तुम्हाला फक्त 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत, तो म्हणजे इंटरमिडिएट आणि दुसरा म्हणजे ॲडव्हान्स। जो इंटरमिडिएट आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला सगळ्यात पहिलं तुमचं मेल आणि फोन नंबर जो आहे तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि तो महत्त्वाचा आहे। ॲडव्हान्स फीचरमध्ये गेल्यानंतर इथं आल्यानंतरला इथं लिहिलेलं आहे बघा मित्रांनो, एक्स्ट्रीम लिंक इन व्हिडिओ डिस्क्रिप्शन वगैरे। म्हणजे याचा अर्थ असा आहे का जर म्हणजे तुम्ही आता कोणी ॲफिलिएट मार्केटिंग वगैरे करतं बरं का, Amazonवरनं तुम्ही ॲफिलिएट अकाउंट वगैरे तयार वगैरे करता, त्यावेळेस तुम्हाला तिथला जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट जर तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या एखाद्या साईडला वगैरे दाखवायचा असेल तर तुम्ही या फीचरला जोपर्यंत इनेबल करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो ऑप्शन वगैरे काही येत नाही। तर मित्रांनो, त्याच्यामुळे जे तुम्हाला ह्या ॲडव्हान्स फीचर्सची महत्त्वाची गरज भासते। हा जो ॲडव्हान्स फीचर हा आपण कसा ॲक्टिव्ह करायचा, तर हे बघा इथं तुम्ही बघशाल तर इथं माझे 3 पण फीचर्स ॲक्टिव्ह आहेत आणि हे ॲक्टिव्ह करण्यासाठी इथं जे साईडला आहेत ना, इथं साईडला तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत, व्हिडिओ व्हेरिफिकेशन, व्हॅलिड ID आणि काय चॅनल हिस्ट्री। आता हे जे 3 ऑप्शन आहेत ना मित्रांनो, या 3 ऑप्शनपैकी तुम्ही कुठल्या पण ऑप्शनला क्लिक करून तुम्ही ही प्रोसेस करू शकता। तर मी पहिला जो आहे तो क्लिक केला होता व्हिडिओ व्हेरिफिकेशनचा। तर ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ व्हेरिफिकेशन करायला जाता त्यावेळेस तुम्हाला फक्त तिथं क्लिक करायचं। तुम्हाला ते सांगेल का तुम्ही डायरेक्ट तुमच्या मेल ID वरती जायचं आणि तिथं गेल्यानंतरून तुम्हाला तिथून
प्रोसेस करायचं, म्हणजे ती दुसरी प्रोसेस राहील. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला डायरेक्टली माझ्या मेल आय डीवरती जातो आणि मी तुम्हाला तिथे दाखवतो का तिथं नेमकं कसं येते. हे बघा, ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही तुमच्या मेल आय डीवरती येता ना, त्यावेळेस तुम्हाला एक यूट्यूबकडनं असा मेसेज येतो, यूज व्हिडिओ व्हेरिफिकेशन टू गेट द ॲडव्हान्स यूट्यूब फीचर्स. आता हा जो आहे हा त्यांच्याकडनं मेल आलेला आहे आणि इथं स्टार्ट व्हेरिफिकेशन, जेव्हा तुम्ही याला स्टार्ट व्हेरिफिकेशन करता त्यावेळेस तुम्हाला ही स्क्रीन दिसेल, यू कॅन यूज ॲडव्हान्स यूट्यूब फीचर्स. तर त्यावेळेस तुम्हाला खाली जायचं आहे आणि इथं खाली आले बघा, आता मी तिथं केलेलं आहे, यू आर ऑलरेडी कम्प्लीट द व्हेरिफिकेशन, यू हॅव टू ॲसिस द ॲडव्हान्स यूट्यूब फीचर्स. म्हणजे तुम्ही, त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्ही हे केलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही तुमचं जे आहे ते यूट्यूबला व्हेरीफाय झालेलं आहे, तुमचं कम्प्लीट झालेली आहे ती प्रोसेस, तर तुम्ही इथून बॅक जाऊ शकता. तर मित्रांनो, विषय असा आहे का याच्या पुढे जर गेल्यानंतरला ना, तिथं तुम्हाला फक्त व्हिडिओ क्लिप स्टार्ट म्हणून येतं, तेवढं तुम्हाला क्लिक करायचं आहे. जी क्लिप आहे तो तेवढी व्हेरीफाय करतो, काय होतं. आणि जेव्हा तुम्ही नंतरून तुम्हाला 10-1 मिनटामध्ये ते सांगतात का तुम्हाला विदिन 24 आवर्समध्ये काय येईल, मेल येईल, मेसेज वगैरे येईल. तर 24 आवर्सची काही गरज नाही, 5 ते 10 मिनटाच्या आतमध्ये तुम्हाला एक मेल येतो, जो की मी तुम्हाला दाखवतो. आणि मेल कसा येतो हे बघा, कॉंग्रेट्स शुभकुमार रुईकर, यू हॅव टू यूज द ॲडव्हान्स यूट्यूब फीचर्स. म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन, तुमचं जे आहे ते फीचर्स ॲक्टिव्ह झालेलं आहे, इनेबल झालेलं आहे. आणि यांनी इथं काय थोडी माहिती वगैरे दिली, नेक्स्ट स्टेप वगैरे कसं आहे काय. पण इथं यांनी डायरेक्ट सांगितलं आहे तुमचं युअर व्हिडिओ व्हेरिफिकेशन इज अप्रुव्हल, यू कॅन बी नाव यूज द ॲडव्हान्स फीचर्स. जेव्हा तुम्हाला तसा मेल आला त्यांच्याकडनं यस व्हेरीफाईड म्हणून, त्यावेळेस इथं आपोआप जे आहे ते इनेबल होऊन जातं. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.